महामारी जी आहे ती पुन्हा वाढत चाललेली आहे। कोरोनाचं उत्परिवर्तन होऊन आता पुन्हा एकदा ओमिक्रॉन सारखा विषाणू जगासमोर आलेला आहे। त्यासाठी म्हणून राज्यभरामध्ये आपल्या कर्नाटक राज्यामध्ये वीकेंड कर्फ्यू म्हणा नाईट कर्फ्यू जारी करण्यात आलेले आहेत। पण नाईट कर्फ्यू पूर्णपणे खरंच लागू करण्यात आल्यापासून त्याचा पूर्णपणे त्या नियमांचं पालन केलं जात आहे का, किंवा जे वीकेंड कर्फ्यू आहेत बाबा ते लागू केल्यापासून त्याचा पूर्णपणे पब्लिक फॉलो करत आहे का त्या वीकेंड कर्फ्यूला, किंवा या वीकेंड कर्फ्यूचा आपल्या राज्यामधील व्यापाऱ्यांवरती काय परिणाम होत आहे याचा सर्वे करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत। व्यापारावरती याचा कसा परिणाम होत आहे हे आता आपण व्यापाऱ्यांकडूनच जाणून घेऊया की त्यांच्या व्यापारावरती कशा प्रकारे या वीकेंड कर्फ्यूचा म्हणा किंवा या नाईट कर्फ्यूचा परिणाम होत आहे। चला तर एका व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊया की त्यांच्या व्यापारावरती कसा परिणाम होत आहे। जसं की आता वीकेंड कर्फ्यू वगैरे जारी केलेला आहे, याचा तुमच्या व्यापारावरती काय परिणाम होत आहे? 75% परिणाम झालेला आहे। 25% होतो आहे तो सोमवारी आणि शुक्रवारी तेवढा कवर होतो आहे, कारण 2 दिवस बंद असल्यामुळे पब्लिक जास्त येतं आहे, त्यामुळे परत करोनाचा प्रसार वाढू शकतो आहे। तिसरी गोष्ट म्हणजे सेकंड ओपिनियन म्हणजे लॉकडाऊन केल्यानंतर रस्ते बंद करतात पोलीस लोक, पोलिसांचा त्रास आहे, व्हिजिटेबल येत नाहीत, विलेज पीपल येत नाहीत, सिटी पीपल येत नाहीत, त्याचाही परिणाम होतो इथं। आणि बिझनेसमध्ये आम्ही सॅटरडे अर्धा 1 तासभर ओपन केल्यानंतर पण कस्टमर येत नाही, त्यामुळे सॅटरडे संडे आम्ही 4 वीक ऑलरेडी बंद केलेलं आहे। पुढचा वीकेंड गव्हर्मेंट कॅन्सल करणार आहे अशी न्यूज आहे, अजून काय ठरलेलं नाही आहे। आणि बाहेरचं पब्लिक येत नाही, व्हिजिटेबल आउटसाईडनं येत नाहीत। काल भाजीवाले भाजी फेकून गेले, त्यांचं नुकसान पण होतं आहे, त्यांना पण 4 पैसे मिळणारे व्हायचे, ते मिळून इकडे बाजारात खरेदीला यायचे, ते पण लोक येत नाहीत, त्यामुळे व्यापारावरती फार मोठा परिणाम झालेला आहे। मग तुम्हाला काय वाटतं की आता हा जो ओमिक्रॉन म्हणा कोरोना म्हणा याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये वाढत आहे, मग आता वीकेंड कर्फ्यू जसं लागू केलेला आहे तसं आता लॉकडाऊन व्हायला पाहिजे का? कारण जर संसर्ग रोखला जात नसेल तर त्याच्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्याबरोबर आता हा वीकेंड कर्फ्यूप्रमाणेच लॉकडाऊन व्हायला पाहिजे का आपल्या राज्यात? काय गरज नाही आहे। हे बघा, तुम्ही 2 डेज वीकेंड लॉकडाऊन करायला त्याला फ्रायडे आणि मंडे डबल रश होते, मग तो 2 दिवस वीकेंडचा काय फायदा झाला आहे? इक्वली सेम हे आहे, आणि आत्तापर्यंत तुम्ही केलं आहे याचा इफेक्ट काही झालेला नाही आहे, आणि लॉकडाऊन करण्यात काही अर्थ नाही आहे। सेकंड थिंग, पब्लिक सांगून पण मास्क घालत नाही, त्याला तुम्ही काय करणार आहे? काही करू शकत नाही। आणि आम्ही किती सांगितलं, पोलीस सांगितले, कॉर्पोरेशनने सांगितले, तेवढ्यापुरती करतात, मास्क खाली करतात। सेकंड थिंग, तुम्ही मास्क घालून बोलायला लागला तर स्पीच ऐकू येत नाही, स्पष्ट ऐकू येत नाही, कन्फ्यूज होते समोरचा मनुष्य, चेहरे ओळखायला येत नाहीत, आणि बिझनेसवरती परिणाम म्हणजे चांगले कस्टमर सोडून गेलेले आहेत। आउटसाईडला कुठेही मिळते, इथं कशाला यायचं म्हणून सिटीमध्ये, हा सगळा परिणाम फार इफेक्ट झालेला आहे। जसं की आता तुम्ही ऐकलेलं आहे की हा फक्त एका व्यवसायाचं हे म्हणणं आहे, तर असंच अजून किती व्यावसायिक आहेत आपल्या बेळगावमध्ये आणि त्यांच्या बिझनेसवरती कसा परिणाम झालेला आहे आता आपण पुढे जाणून घेऊया। जसं की आता तुम्ही ऐकलेलंच आहे की बिझनेसवरती खूप मोठा परिणाम होत आहे, वीकेंड कर्फ्यूचा म्हणा लॉकडाऊनचा म्हणा या सर्वाचा बिझनेसवरती परिणाम होत आहे असं एका व्यापाऱ्याने सांगितलं। आता पुन्हा एक व्यापाऱ्याला विचारूया की त्यांच्या बिझनेसवरती कशा प्रकारे या सर्वाचा परिणाम झालेला आहे। सर, सिटी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। सर, तुमच्या बिझनेसवरती वीकेंड कर्फ्यूचा कसा परिणाम झाला? ते रिटेलचं म्हणजे आता खेड्यातले आजूबाजूचे गावातले लोक कोणी येत नाहीत, त्यांना आता ते काय झालं तिथल्या इथं घेऊन ते इथं रिस्क नको म्हणून ते येत नाहीत, त्याच्यामुळं इथं यायचं सगळं कमी झालं। ते आता परिणाम म्हणजे बसच्या ह्याच्यावरती पण परिणाम झाला आहे आणि त्याच्यामुळं ते इथं बाजारात लोकच येत नाहीत। दुसरं म्हणजे पार्किंग व्यवस्था नीट नाही, इथं पार्किंग व्यवस्था नीट नाही, करून देतो म्हणून आता 10 वर्ष झाली ते भाजीचं सगळं अस्ताव्यस्त सगळं, ते लोकांना इथं बाजारात यायला होत नाही, त्याच्यामुळे आणि हे करोनामुळे
त्याच्यामुळं आमचा व्यापार 25% झालेला आहे इथलं मार्केटमधला. लोकांचं इकडे दुकानापर्यंत येणं होतंय की नाही, किंवा तुमचं ऑनलाईन वगैरे असं काय? नाही ना, ऑनलाईन इथलं बहुतेक कोणाचं नाही. आणि लोक ते सगळीकडे बॅरिकेड लावून सगळे हे करून आत येणाऱ्यांना हे करतात, त्याच्यामुळं कोणी येत नाही. शनिवार रविवार आम्हाला चालू करायला परमिशन आहे, कोणी आम्हाला विचारत नाहीत, पण लोकच येत नसल्यामुळं आम्ही पण बंद करून बसतो. वीकेंड कर्फ्यूचा व्यापाऱ्यांवरती खूप मोठा परिणाम होत आहे, हे तर दिसूनच येत आहे. आणखीन व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊया की त्यांच्या व्यवसायावरती, त्यांच्या व्यापारावरती कशा प्रकारचा परिणाम होत आहे. जसं की आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की लॉकडाऊन होणार की नाही याबद्दल आज संध्याकाळी बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांची सर्व तज्ज्ञ मंडळींसोबत. त्यामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. आता एका व्यापाऱ्यालाच विचारूया की त्यांना लॉकडाऊन हवा आहे की नको. सर, तुम्हाला लॉकडाऊन आता जो पुढे जो निर्णय घेतला जाईल या बैठकीमध्ये, त्यामध्ये लॉकडाऊन हवा आहे की नको? लॉकडाऊन नको आहे. कारण काय आहे? काय सगळ्यांचंच नुकसान आहे त्यात, काय कारण व्यापारावरती परिणाम भरपूर होतो आहे. मास्क वगैरे घालत नाही आहेत लोक, त्यांना काय सांगा? रेग्युलर यूज करायला पाहिजे. आता काय परिस्थितीप्रमाणे राहायला पाहिजे. तुम्ही ऐकलेलंच आहे की अनेक नागरिक आहेत जे मास्क विना फिरत आहेत, मार्केटमध्ये फिरत आहेत. त्याचबरोबर कोरोना संसर्ग हा असा संसर्ग आहे जो खूप वेगाने फैलावत चाललेला आहे. तरी देखील याची अजूनही नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक असं मास्क वापरणं म्हणा किंवा कोरोना नियमांचं पालन म्हणा हे केलं जात नाही आहे. हे आता तुम्हाला मार्केटमध्ये दिसतच आहे. तुम्ही पाहू शकता की इथं भरपूर नागरिक असे आहेत जे मास्क विना फिरत आहेत. सर्वच व्यवसायावरती लॉकडाऊनचा म्हणा, वीकेंड कर्फ्यूचा म्हणा परिणाम होत असल्याचं दिसत आहे. आता आपण मिरचीच्या व्यापाऱ्याकडून जाणून घेऊया की त्यांना लॉकडाऊन हवा आहे की नाही, की बाबा त्यांच्या व्यवसायावरती कशा प्रकारचा परिणाम होत आहे लॉकडाऊनचा आणि वीकेंड कर्फ्यूचा. अब लॉकडाउन करते हैं बोल के ये कर रहे हैं. हमारे धंधे तो पूरे ख़त्म हो चुके हैं, ऑलरेडी धंधे पूरे ख़त्म हो चुके हैं. और ये कुछ समझ में नहीं आ रहा है गवर्नमेंट का कि ये क्या करने वाले हैं. हम जो मिडिल क्लास के जो लोग हैं वो पूरा टोटल ख़त्म हो चुके हैं. और भीख मांगने की कगार पे हैं हम. इसलिए धंधे तो कुछ भी नहीं है इधर, कंप्लीट धंधे नहीं है. और अभी करते रहने कुछ, अभी वो भगवान कुछ मालूम है क्या करने वाले हैं. आज सर मीटिंग है, लॉकडाउन होना चाहिए या नहीं, इस पे मुख्यमंत्री खुद बैठक लेने वाले हैं, तो फिर उसमें डिसीजन होने वाला है कि लॉकडाउन होना है चाहिए या फिर नहीं. आपको क्या लगता है? हम तो बोलते हैं लॉकडाउन होना ही नहीं चाहिए. क्यों बोले तो हम मर जाते. हमारे लिए नहीं है तो गवर्नमेंट नहीं तो हमारे लिए, हमारे अकाउंट में महीने का कम से कम 10-15 हज़ार रुपये हमारे अकाउंट में डालना चाहिए. हाँ, गवर्नमेंट की तरफ से चाहिए. जब गवर्नमेंट कर रही है बोले तो गवर्नमेंट की तरफ से. हम कुछ नहीं कर सकते. ये धंधा छोड़ेंगे तो हम कुछ भी नहीं कर सकते. इसलिए हमको क्या है मालूम है, लॉकडाउन कभी भी नहीं होना चाहिए. जैसे कि अभी आप देख रहे हो कि बहुत सारे लोग ऐसे हैं जो मास्क के बिना घूम रहे हैं, मास्क नहीं डाल रहे हैं, जो कोरोना नियम रूल्स है वो फॉलो नहीं कर रहे. उसके बारे में क्या बताना चाहोगे? नहीं, वो तो फॉलो करना चाहिए. क्यों, गवर्नमेंट की डेडलाइन है वो, इसलिए क्या है मालूम है, वो फॉलो तो करना चाहिए. जो नहीं करना है, जो गवर्नमेंट जो कर रही है, जो प्रशासन जो कर रहा है वो ठीक है. सब जो दंड वसूल कर रहा है, जो करना है, ये स्ट्रिक्टली करना चाहिए. गवर्नमेंट का हम सपोर्ट करना है, हमारी सपोर्ट गवर्नमेंट करना चाहिए. जसं की तुम्ही ऐकलेलंच आहे की गव्हर्नमेंटला पब्लिककडून सपोर्ट भेटत आहे, पण गव्हर्नमेंटचा सपोर्ट पब्लिकला भेटत नाही असं यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन नको कारण यांच्या व्यापारावरती परिणाम होत आहे असंही यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आज जी बैठक होईल त्यामध्ये निर्णय येणार आहे की लॉकडाऊन होईल की नाही हे आज संध्याकाळीपर्यंत आपल्याला कळणार आहे. स्पायसेस म्हणजेच मसाल्यांचं हब मानलं जातं. म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे मसाले मिळतात. मसाल्याच्या व्यापाऱ्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या व्यवसायावरती कसा प्रकारचा परिणाम होत आहे. सर, तुमच्या व्यवसायावरती लॉकडाऊनचा, वीकेंड कर्फ्यूचा कशा प्रकारे परिणाम झालेला आहे? आता हे बघा, हे बाजार बंद करून काय उपयोग नहीं है. बाजार बंद नहीं करना चाहिए. 6 बजे से 6 बजे तक टाइमिंग रखेंगे तो बहुत अच्छा रहेगा. बाजार बंद करके लोग घूमते, सब घूमते, बस चालू, रिक्शा चालू, 2 व्हीलर चालू. बाजार पूरा स्क्रैप हो गया है. पूरा कुछ नहीं है बाजार के अंदर, सब तरफ गेट है. तो इसके बावजूद भी पब्लिक फिरता है पूरा. हाँ, पूरा पब्लिक फिरता है. ये लॉकडाउन करने तो आम जनरल आदमी के लिए बहुत नुकसान है. ये रोज, हाँ, मिडिल क्लास लोग है, रोज रात के खाने वाला आदमी है, तो उसको कैसा मेंटेन करने वाला हो. ये शनिवार रविवार 2 दिन हॉलीडे रहता है मेन. ऑफिशियली ग्राहक जो बाज़ार में ऑफिशियली है ना, उसको भी बाज़ार के लिए करने के लिए बहुत मुश्किल होता है. तो वो बाज़ार, ऑफिस का काम छोड़ के बाज़ार करना दूसरे दिन, मंडे के दिन. तो इसके लिए क्या है, संडे, मंडे, सैटरडे संडे ओपन रखना मार्केट. इसको बंद नहीं करना चाहिए.
आपके सेल्स पर कैसा परिणाम हुआ है ये वीकेंड कर हो गया है, जीरो, कुछ भी नहीं है। मार्केट चौपीर गेट है ना, इसके लिए कोई आता ही नहीं बाजार के अंदर, अंदर पब्लिक कोई नहीं आता। इसके लिए क्या है, ये इसको हटाना चाहिए। सैटरडे संडे सिर्फ 6 बजे से 6 बजे तक कंटिन्यू करेंगे मार्केट, तो बहुत अच्छा रहेगा जनरल आदमी के लिए, गवर्नमेंट के लिए, सब जने के लिए ये अच्छा रहेगा ऐसा करने से। अभी लॉकडाउन होना चाहिए या नहीं होना चाहिए फिर? नहीं होना चाहिए अभी, सोशल डिस्टेंस करके उसका पालन करके, हाँ थोड़ा अच्छा मेंटेन करके करेंगे तो हो जाता है। त्यांच्या व्यापारावरती कसा या वीकेंड कर्फ्यूचा परिणाम होत चाललेला आहे? कर्फ्यू जारी करायला आहेत, सॅटर्डे संडे सुट्टी आहे, तुमच्या व्यापारावरती परिणाम व्हायला याचा? नाही गिराक एकदम पब्लिक नाही काय नाही, गिराक कमी आहे एकदम. पूर्ण थंड झालाय व्यापार. हां सगळं नुकसान आहे. गिराक कमी आहे. तुम्हाला लॉकडाऊन पाहिजे की नको? नको 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 आहे. ते अर्धा दिवस राहिलं तरी चालतं. मग मास्कचा वापर वगैरे करत नाहीत लोक, त्यांना काय सांगाल? तुम्ही पण आता मास्क घातलेला नाही. नाही घालताय आम्ही. जसं की तुम्ही पाहतच आहात की मास्कचा वापर म्हणा किंवा सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचा तर सज्जा उडालेला आहे पूर्णपणे या मार्केटमध्ये, तुम्ही पाहू शकता. पण तरी देखील लोकांना मात्र लॉकडाऊन नको आहे. जे लॉकडाऊन आजच्या बैठकीमध्ये लॉकडाऊन होईल की नाही याबद्दल निर्णय येणार आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की जे लोक आहेत ते पूर्णपणे नियमांचा फज्जा उडवतच आहेत. अनेक नागरिकांच्या तोंडावरती मास्क नाही आहे म्हणा किंवा सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडालेलाच आहे. या पाहूया की आतमध्ये नागरिकांचं कसं काय आहे. त्याचबरोबर व्यापारी लोक जे आहेत त्यांच्या या व्यापारावरती पण या वीकेंड कर्फ्यूचा म्हणा किंवा जे लॉकडाऊन झालेलं होतं मागील वेळीस त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात झालेला होता. तुम्ही पाहू शकता की आता इकडे खूप मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचं तर पालन होत नाही आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. लॉकडाउन के लिए तो टाइम देना चाहिए सबको. पूरा लॉकडाउन तो नहीं चलता है, फुल लॉकडाउन तो नहीं चलेगा, लेकिन टाइम के हिसाब से अगर बंद करते हैं तो कुछ प्रॉब्लम नहीं है. दिसत आहेत तुम्हाला. त्याचप्रमाणे खरेदीसाठी खूप मोठी गर्दी झालेली आहे, कारण वीकेंड कर्फ्यू होता. सॅटर्डे संडे जे आहे ते पूर्णपणे बंद. जे लोक होते ते पूर्णपणे घरातच होते, कारण बाहेर अलाउड केलं जात नव्हतं किंवा जे पोलीस होते ते त्यांच्यावरती कारवाई करत होते की बाहेर का जात आहात, सर्व कारणं विचारत होते. त्यामुळे आज मंडे असल्या कारणाने मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. तुम्ही बघू शकता अनेक लोक इकडे दिसत आहेत तुम्हाला. आता नहीं होना चाहिए, नहीं होना चाहिए, नहीं. सोशल डिस्टेंसिंग का कोई भी पालन नहीं कर रहा है यहाँ पे. अभी इधर मार्केट है, मंडी है, कोई नहीं करता. अभी करना चाहिए, बराबर है. अभी सोशल मीडिया नहीं कर रहे तो क्या कर रहे हैं. अभी गवर्नमेंट को क्या संदेश देने का बोले तो अभी मंडी है, चलने वाला ही है ऐसा ही. मास्क जो है बहुत सारे जो लोग हैं वो मास्क नहीं डाल रहे या फिर सोशल डिस्टेंसिंग का पालन नहीं कर रहे, तो फिर इस वजह से गवर्नमेंट जो है वो लॉकडाउन करने का निर्णय लेने वाले हैं. तो फिर गवर्नमेंट की तरफ से जो है नियमों का पालन करें ऐसे सूचनाएं हैं. फिर भी अगर लोग नहीं पालेंगे तो फिर लॉकडाउन होगा. ये फेयर होगा या फिर अनफेयर होगा? नहीं, कोई लॉकडाउन करे तुम, लेकिन कोई डाल रहा है मास्क, कोई डाल रहा नहीं है. लेकिन इसलिए तो लॉकडाउन नहीं होना चाहिए, क्योंकि हम रोज़ कमाने ले, हमारे को हफ्ते में सिर्फ 3 दिन मिल रहा है. हमारा एक दिन का नहीं है, डेली बैठते हम. लेकिन एक दिन में क्या, 2 दिन में क्या होने बंद करके किए तो पूरा करना चाहिए, नहीं तो वरना नहीं करना चाहिए. लॉकडाउन किए तो पूरा दिन करना चाहिए, नहीं तो नहीं करना चाहिए. रोज भाजी विक्री म्हणा किंवा यांच्यावरती जर व्यवसायाचा परिणाम होत असेल तर तुम्ही इतर व्यापाऱ्यांचा विचार करू शकता की त्यांच्यावरती कशा प्रकारचा परिणाम होत आहे. आणखीन लोकांकडून जाणून घेऊया की लॉकडाउन आपको क्या लगता है, लॉकडाउन अभी होना चाहिए या नहीं होना चाहिए? ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಬಗ್ಗೆ ಈಗ ರೀ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಿದಂತ ಇಟ್ಕೊರಿ, ಎಲ್ಲ KSRTC ರೈಲ್ವೆ ಗಿಲ್ವೆ ಎಲ್ಲ ಫುಲ್ ತುಂಬ ಹೋಗ್ತಾರೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಶನಿವಾರ ಐತವಾರ 2 ದಿವಸ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಮಂದಿ ನಾವು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಹಚ್ಕೊಂಡು ಕೂತ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅಲ್ಲಿ ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ಹಾಕ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಒಳಗೆ ಬಂದು ಯಾರು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋಕ್ಕೆ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ರೀ ಪಬ್ಲಿಕ್ ಯಾವ ಹೊರಗೆ ಅಂತ ಬಂದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಪಬ್ಲಿಕ್ ಬರೋದಲ್ಲ, ಈಗ ನಮ್ಮ ಜನ 2-3 ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಮಾಲ್ ತೊಗೊಂಡು ಕೂತಿರ್ತಾರೆ. ಅದೆಲ್ಲ ಅವ್ರು ಲಾಸ್ ಮಾಡ್ಕೊರತ್ತಾರೆ. ಈಗ 2 ವಾರ ಆಯಿತು. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ವಾರ ಇದೇ ಟೈಪ್ ಆಗ್ತಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಅದೇನು ರೀ. ಇದೇ ಥರ ಏನಾದ್ರು ಮುಂದೆ ಇವರು ವರ್ಷಗಳಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಯಾವುದಾದ್ರು ಮಾರ್ಗ ತೆಗಿಬೇಕು. ಮಾರ್ಗ ತೆಗೆದ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಟೈಮ್ ಕೊಡಬೇಕು. ಇಂತಿಷ್ಟು ಟೈಮ್ದಾಗ ಯಾರು ಬಂದು ಹಿಂಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದತ್ತೆ. ಅಂದರೆ ಗಿರಾಕಿ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಂದ್ರೆ ನಾವು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋರು. ಈಗ ಸಾಯಂಕಾಲ ಮಟ್ಟ ಹಚ್ಚಿ ಕೂತ್ರೆ ಒಂದು 100 ರೂಪಾಯಿ ಪರಗಂಗಿಲ್ಲ.
ಶನಿವಾರ ಐತವಾರ 2 ದಿವಸ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಇಲ್ಲರಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಮ್ಗೆ ಏನಾರು ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು. ಪರಿಹಾರ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಮನ್ಯಾಗ ಕುಂತಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಕೂತ ಇದನ್ನ ಇರ್ತೇವೆ. ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪೂರಾ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ನಮ್ಗೆ ಕುಂಡ ತಿಳಿದು ಅಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಬ್ಯಾರಿಕೇಡಾಗಿ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಜೀವನ ನಡೆದು ಮುಂದೆ ಭಾಳ ಕಷ್ಟ ಐತೆ. ಈಗ ಮುಂದೆ ಏನಾದ್ರು ಲಾಕ್ಡೌನ್ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೂ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಮಗೆ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು. ಅಕಸ್ಮಾತ್ ಇದನ್ನು ಪರಿಹಾರ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಿದಂದ್ರೆ ಯಾರಿಗೇನು ಲಾಭ ಇಲ್ಲ ರೀ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ದು ಯಾವುದಿದ್ರೂ ಅದು ನಡೆಯತ್ತದ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ದಿಂದ BMTC ಇರ್ಬೋದು, ನಿಮ್ಮ ರೈಲ್ವೆ ಇರ್ಬೋದು, ಗೌರ್ಮೆಂಟ್ದು ಯಾವುದೂ ಕೆಲಸ ನಡೆಯತ್ತಿಲ್ಲ. ಈ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ನಮ್ಮಂಥ ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಈಗ ನಾವು ಒಂದು 100 ರೂಪಾಯಿ ಗಳಿಸಿದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮನೆಗಳ ಹೊಟ್ಟೆ ನಡೀತಿದೆ. ಇಲ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇಂದು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಾಯಂಕಾಲ ಊಟ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ಅಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಜನನೂ ಅದಾರ ನಮ್ಮ ಟ್ಯಾಗ್ರಿ. अदर ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ बड़ोर ಬಗ್ಗೆ विचार ಮಾಡ್ಕೊಂಡು सरकार ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು. त्यांचं म्हणणं असं आहे की जे व्यापारी आहेत, भाजी व्यावसायिक आहेत, त्यांच्या रोजंदारीवरती चालतं. रोजच्या रोज भाजी विकली तर त्यांनी संध्याकाळी जेवण करतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे वीकेंड कर्फ्यू जो जारी करण्यात आलेला आहे, तो वीकेंड कर्फ्यू जेव्हा जारी करण्यात येतो तेव्हा प्रमुख रस्ते जे आहेत ते बंद केले जातात. पोलीस तिकडे बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करतात. त्यामुळे मार्केटमध्ये येण्यासाठी लोकांना कोणत्याही प्रकारचा रस्ता तिकडून मिळत नाही. त्यामुळे त्या वीकेंड कर्फ्यूचा देखील या व्यवसायावरती परिणाम होत आहे असं यांचं म्हणणं आहे. जसं की आता तुम्ही बघितलेलंच आहे की अनेक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आता लॉकडाऊन नाही व्हायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायावरती कशा प्रकारचे परिणाम होत आहेत ते त्यांनी सांगितलेलेच आहेत. त्याचप्रकारे जे प्लास्टिकचा व्यवसाय आहे त्यावरती कशा प्रकारचा परिणाम होत आहे या वीकेंड कर्फ्यूचा, याबद्दल आता आपण प्लास्टिक व्यावसायिकाकडून जाणून घेऊया. सर, तुमच्या व्यवसायावरती कशा प्रकारचा परिणाम होत आहे? माझं नाव रमेश पावले. मी व्यापारी संघाचा अध्यक्ष या नात्यानं सरकारला विनंती करू इच्छितो की विकेंड लॉकडाऊनमुळे जनतेची फार मोठा भ्रमनिरास होत आहे. जनतेचं फार मोठं नुकसान होत आहे. कारण विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये अतोनात गर्दी उसळते. त्यामुळे परत एकदा कोरोनाला आमंत्रण दिल्यासारखं होत आहे. माझी सरकारला विनंती आहे की विकेंडनं लॉकडाऊन न करता संध्याकाळचे जे 10चं टायमिंग आहे त्या अजून तुम्ही कमी केलं तरी चालेल. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत टायमिंग केलं तरी चालते. परंतु विकेंड लॉकडाऊन किंवा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा लॉकडाऊनचा तो तुम्ही काय प्रयोग करणार आहात तो विनाशकारी होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे जे काय तुमचं साध्य करायचं आहे म्हणजे कोरोनासंबंधी लोकांचं डिस्टन्स वगैरे ते अजिबात होणार नाही आहे. काल 1-2 दिवसामध्ये लॉकडाऊन असताना पोलीस प्रशासनानं कोपऱ्यावर थांबून लोकांना मास्कची सक्ती केली. त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो. कारण त्या पद्धतीनं जर त्यांनी रोज बाजारपेठेमध्ये फिरून किंवा महानगरपालिकेनं किंवा पोलीस प्रशासनानं तर मास्कची सक्ती केली तर हा लॉकडाऊनचा न करण्यापेक्षा त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. कारण लोक ज्या वेळेला पोलिसांना घाबरून किंवा प्रशासनाला घाबरून मास्क वापरतात, परंतु लॉकडाऊनच्या वेळेपुरतं ते मास्क सोडून वापरणं जरुरी आहे काय? इतर वेळेला पोलीस प्रशासनानं बाजारपेठेमध्ये लॉकडाऊनची का सक्ती करत नाहीत? आता तुम्ही बघितलं लॉकडाऊन नाही आहे, प्रत्येक 100पैकी जवळजवळ 70 ते 75% लोकांच्या तोंडावरती मास्क नाही आहे. त्यामुळे हा धोका फार आहे. तेव्हा प्रशासनानं आपलं पोलीस सतर्क राहून महानगरपालिकेनं आपले कर्मचारी बाजारपेठेत सोडून मास्क सक्तीचं करावं आणि कृपा करून लॉकडाऊनचा प्रयोग करू नये. त्यामुळे व्यापाऱ्यांचं आणि आम जनतेचं फार मोठं नुकसान होणार आहे. आमच्या दुकानदारांचं फार मोठं नुकसान होणार आहे. कारण प्रत्येक दुकानदारांमध्ये जे काय कामगार आहेत त्यांना काम बंद ठेवल्यामुळे त्यांचा पगार द्यावा लागणार आहे आणि व्यापाऱ्यांना उपासमारीची बळी येणार आहे. तेव्हा कृपा करून लॉकडाऊन करू नये. त्याच्याबद्दल त्याने टाईम कमी केलं तरी चालते आणि मास्कची सक्ती मात्र जरूर करावी. त्यासाठी प्रशासन आणि पोलीस खात्यामध्ये गस्त वाढवावे आणि प्रत्येकानं मास्कची सक्ती करावी. भले तुम्ही मास्क नसेल त्यांच्याकडे दंड वसूल करून घ्या, परंतु लॉकडाऊन अजिबात करू नका हीच विनंती मी आमच्या व्यापारी संघाच्या वतीने करीत आहे. लॉकडाऊन नाही व्हायला पाहिजे. कारण त्यांच्या दुकानामध्ये म्हणा किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये जे लोक त्यांना हातभार देत असतात त्यांना त्यांचा पगार द्यायचा असतो. त्यामुळे लॉकडाऊन म्हणा किंवा वीकेंड कर्फ्यू या सर्वाचा यांच्या व्यापारावरती परिणाम होत आहे असंच यांचं म्हणणं आहे. की आता तुम्ही ऐकलेलंच आहे की वीकेंड कर्फ्यूमुळे अनेकांच्या व्यवसायावरती परिणाम होत आहे. कारण पोलीस कर्मचारी जे आहेत ते शहरामधील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स घालून रस्ते बंद करत आहेत. त्याचबरोबर मार्केट एरियामध्ये येताना सुद्धा अनेकांना खूप त्रास सहन करावे लागत आहेत. त्यामुळे ते वीकेंड लॉकडाऊन जेव्हा आहे त्यावेळेला जरी किराणा दुकान उघडं असलं किंवा भाजीपाला जरी अवेलेबल असलं तरी ते लोक मार्केटपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरती परिणाम होत आहे. त्याचबरोबर आज मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे. त्यावेळी आरोग्य अधिकारी आणि तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री बसवराज बोम्माई तज्ज्ञांसोबत काय निर्णय घेणार आहेत किंवा लॉकडाऊन होणार आहे का बाबा पुढील काळात
किंवा त्याचबरोबर आता पुढील आठवडे जे येतील त्याच्यामध्ये वीकेंड कर्फ्यू असेल की नाही हे आता आपल्याला आज संध्याकाळपर्यंत कळणार आहे. कॅमेरामॅन विश्वनाथ देसाईसोबत मी श्रद्धा पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.